विधानसभा निवडणूक सरकार लांबवत असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केलाय। सरकारमध्ये निवडणुका घेण्याची हिम्मत नसल्याचा आरोप आदित्य ठाकरे यावर करतायत। तर विधानसभा निवडणूक दिवाळी आधी की दिवाळी नंतर या संदर्भात मात्र आता सामान्यांमध्ये देखील उत्सुकता फार शिगेला पोहोचली आहे। पाहूया। विधानसभा निवडणुकीच्या तारखांवरून विरोधकांनी सरकारवर आरोप करायला सुरुवात केली आहे। सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे निवडणूक आयोग विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यास मागपुढे पाहत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी केला आहे। यांना आता निवडणुका ऑक्टोबरमध्ये घेण्याचं धाडस होणार नाही म्हणून निवडणूक आयोग, माझी स्वतःची व्यक्तिगत शंका आहे की दिवाळी झाल्यानंतरच हे निवडणुकांना सामोरे जातील। 15-20 नोव्हेंबरच्या दरम्यानच हे निवडणुका घेतील, त्याच्या आधी यांची निवडणूक घेण्याची ताकद नाही। कारण लोकसभेत फार मोठा धक्का भारताच्या देशातल्या जनतेने आणि महाराष्ट्रातल्या जनतेने दिला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही सरकारमध्ये हिम्मत असेल तर वेळेवर निवडणुका घेऊन दाखवाव्यात असं आव्हान दिलंय। 2 वर्ष 2.5 वर्ष तर होतील लवकरच। राज्यामध्ये एक सुद्धा निवडणूक घेण्याचा यांचा हिम्मत नव्हती, प्रयत्न नव्हता। 1.5 वर्ष पुणे लोकसभा असेल, चंद्रपूर लोकसभा असेल, पोटनिवडणुका झाल्याच नाहीत कारण हिम्मतच नाही। जे 40 चोर पळून गेले, अलिबाबावर 40 चोर जे पळून गेले, त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात त्यांना उभं राहण्याची हिम्मत देखील नव्हती, निवडणुकीला सामोरे जाण्याची हिम्मत नव्हती। उद्धव ठाकरेंनीही महाविकास आघाडी निवडणुकीसाठी तयार असल्याचं म्हटलंय। महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक महाराष्ट्र धर्माच्या रक्षणासाठी असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। माझं तर मत आहे त्यांनी आज महाराष्ट्राची निवडणूकच जाहीर करून टाकावी, आमची तयारी आहे। लोकसभेची निवडणूक ही संविधानाच्या रक्षणाची लढाई होती, लोकशाहीच्या रक्षणाची लढाई होती। आताची लढाई ही महाराष्ट्र धर्म रक्षणाची आहे। महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याची लढाई आहे। विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर होणार की दिवाळी आधी हे अजून नक्की नाहीये। निवडणूक कधीही जाहीर झाली तरी महाविकास आघाडीनं लढण्याची पूर्ण तयारी केली आहे, हे नेत्यांच्या वक्तव्यातून अधोरेखित होत आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।